गुड मॉर्निंग. आज आपण we start new topic. The name of that topic is Congress of Triangles. Congress of Triangles means त्रिकोणाची एकरूपता. So what is mean by Congress? एकरूपता म्हणजे काय? एकरूप असं नाही म्हणजे मराठीमध्ये सांगतो बघा, मी दोन त्रिकोण काढलेले आहेत. जर हा त्रिकोण उचलला आणि ह्या त्रिकोणावर मांडला, हा त्रिकोण उचलला आणि याच्यावर मांडला, तर जर ते दोन त्रिकोण तंतोतंत जुळले तर त्याला म्हणायचं एकरूप त्रिकोण. जर याच्या तिन्ही बाजू आणि तिन्ही कोन, एका त्रिकोणाच्या तीन बाजू व तीन कोन, दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन बाजू व तीन कोनांवर जर तंतोतंत जुळत असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप त्रिकोण आहेत असं म्हणतात. जर हे लाकडाचे त्रिकोण आहेत असं गृहीत धरा आणि आपण बरोबर धरले एकमेकांवर, अगदी फेस टू फेस ते जर एकमेकांवर जुळले तर दॅट टू ट्रायंगल्स आर सेड टू बी अ, तर त्या दोन त्रिकोणांना एकरूप त्रिकोण म्हणतात. इन इंग्लिश, इफ फर्स्ट ट्रायंगल कोइंसाइड विथ द सेकंड ट्रायंगल फेस टू फेस, देन दॅट टू ट्रायंगल्स आर सेड टू बी अ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. मीन्स व्हॉट, हे याच्यावर मांडलं तर याचे three sides of that triangle coincide with three sides of that triangle, then that two triangles are said to be a congruent triangles. Okay, is that clear? भौमितिक भाषेत सांगायचं ठरलं, जर एका त्रिकोणाच्या आता दिलेल्या संगतीनुसार असं सुरुवात आहे व्याख्येची. मग संगती म्हणजे काय तर मला सांगा, जर ही बाजू 4 असेल, ही बाजू 4 असेल, ही पण 4, ही पण 4, तर हा त्रिकोण समभुज त्रिकोण आहे, हा पण समभुज आहे. हा याच्यावर 6 पद्धतीने ठेवता येईल. किती पद्धतीने ठेवता येईल? 6. म्हणजे याचे शिरोबिंदू जे आहेत, शिरोबिंदू ए, बी आणि सी, हे तीन शिरोबिंदू, ह्या तीन शिरोबिंदूवर जर मांडायचे ठरले तर ते 6 पद्धतीने मांडता येतात आणि त्याला म्हणतात शिरोबिंदू मध्ये एकास एक संगती. शिरोबिंदू मध्ये एकास एक संगती म्हणतात त्याला शिरोबिंदू मध्ये. इंग्लिश मध्ये त्याला म्हणतात वन टू वन करस्पॉन्डन्स बिटवीन व्हर्टायसेस ऑफ टू ट्रायंगल्स. हे दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदू मध्ये एकास एक संगती मराठीमध्ये. आणि इंग्लिश मध्ये म्हणायचं वन वन करस्पॉन्डन्स बिटवीन द वन वन करस्पॉन्डन्स म्हणजे एकास एक संगती. एकास एक संगती म्हणजे काय, याचा एक शिरोबिंदू आणि याचा एक शिरोबिंदू घेतला आणि तो एकमेकावर ठेवला आणि जर हे त्रिकोण याच्यावर जुळला त्याला म्हणायचं एकास एक संगती शिरोबिंदू मध्ये. तर मी सांगितलं आहे हा समभुज त्रिकोण आहे, हा समभुज त्रिकोण आहे. इट इज इक्विलॅटरल ट्रायंगल, इट इज आल्सो इक्विलॅटरल ट्रायंगल हॅविंग साइड्स इक्वल, दोघांच्या बाजू सारख्या आहेत. सो इफ we put that triangle on that triangle, there are the 6 ways to coincide that two triangles. इथं 6 पद्धतीने हा त्रिकोण या त्रिकोणावर मांडता येईल. तर त्या पद्धती कोणत्या, फक्त मी शिरोबिंदूनुसार दाखवतो. बघा, समजा ए बी सी, ए बी सी, ए बी सी हे जे शिरोबिंदू आहे, आर द व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल एबीसी. याचे तीन व्हर्टेक्स, याच्या तीन व्हर्टेक्स वर कसे मांडता येतील, आधी असं जास्त घेतलं असं मांडलं. बघा, असं जास्त मांडलं, नो एनी चेंज. आता हे असं ठेवायचं, हा इकडे जाऊन द्यायचा, हा याच्यावर जाऊन द्यायचा. म्हणजे कसं, पी ए हा पी वर जाऊन द्यायचा, पण बी हा आर वर, म्हणजे असं टाकायचं. बघा, हे असं टाकलं. नंतर ए हा क्यू वर घ्यायचा, हा ए ना क्यू वर ठेवायचा. हे असं आहे ना, असं घ्यायचं. आता असा टाकायचा. म्हणजे बघा, हा घेतला, असा हातात घेतला. बरं का, ए इथे आहे माझ्याकडे, बी इथे आहे, सी इथे आहे, असा घेतला. म्हणजे बी कुठे जाईल, पी वर. बघा, बी कुठे गेला, पी वर, सी कुठे गेला, आर वर. असंच ठेवायचं. त्या दोघांची जागा, या दोघांची जागा बदलली म्हणजे बघा, ए क्यू वर ठेवायचं आहे, म्हणजे असं काढायचं, असं करायचं, असं धरून फक्त असं केला तर ए बरोबर क्यू वर येईल,
हा बरोबर इथे जाईल आणि हा इकडे जाईल. चेक करा वाटलं. त्यानंतर हा घ्या सी घ्या सॉरी हा घ्या. म्हणजे आता ए हा आर वर ठेवायचा असा उचलला आणि असा प्रकाश ठेवला. ए आर वर जाईल, बी पी वर जाईल, सी क्यू वर जाईल आणि फक्त बदला. समभुजच घ्यावे असं काही नाही. समभुज असेल तर असं सहा पद्धतीने तुम्हाला मांडता येईल. हा त्रिकोण ह्या त्रिकोणावर सहा पद्धतीने काय होईल, तंतोतंत जुळेल. जर समद्विभुज त्रिकोण घेतले असते तर मात्र हा असं मांडायचा एक आणि हा पलटून मारायचा नंबर 2 असा जोडून ठेवायचा आणि फक्त असा टाकायचा. म्हणजे तिला दोन पद्धतीने एकाच एक संगती असेल. समभुज त्रिकोणामध्ये सहा पद्धतीने असेल आणि इतर प्रकारचा त्रिकोण असेल तर त्या ठिकाणी सहा पैकी कोणत्याही एका आउट ऑफ दॅट 6 ह्या सहा पैकी कोणत्याही एका संगतीने ते त्रिकोण एकमेकांवर तंतोतंत जुळत असतील तर ते त्रिकोण एकरूप असतील. आता बघा हे कळलं का, संगती एकाच एक संगती हे मागच्या वर्षी पण होतं. आता बघा ही झाली शिरोबिंदू मधील एकाच एक संगती. किती पद्धतीने असते, 6 पद्धतीने. आता इंग्लिश मध्ये सांगतो बघा. 1 correspondence between the vertices of two triangles. If we take two equilateral triangle, so that first triangle coincides with the second. How many times? 6 times we can put triangle ABC on the triangle. Put on the triangle PQR. Coincide with the triangle PQR, and it is exactly coincide. तंतोतंत जुळेल. How many times? 6 times. Okay. If two triangles are isosceles triangle, what is meant by isosceles? Two sides are congruent. If two triangles are isosceles triangle having equal sides, equal congruent sides, then first triangle coincide with the second triangle 2 times exactly coincide. तंतोतंत जुळेल 2 वेळेस. There are 2-1-1 correspondence between the vertices of two triangles if that two triangles are coincide with each other. And if they are not isosceles, they are not equilateral, then if that two triangles out of that 6 for any 1-to-1 correspondence, if they are coincide, then that two triangles are said to be a congruent triangles. Is that clear? हे झालं. छानपैकी आकृती काढून हे 6 गोष्टी लिहायच्या. ओके. आता ह्या 6 पैकी एका आउट ऑफ दॅट 6 1-1 correspondence, if first triangle coincide with the second triangle, first triangle coincide with second, पहिला त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणावर तंतोतंत जुळत असेल, then that two triangles are said to be a congruent triangle. आता हे झालं. आता भौमितिक समजा geometrical definition congruent triangle. एकरूप त्रिकोण दिलेल्या संगतीनुसार, दिलेल्या एकाच एक संगतीने जर एका त्रिकोणाचे 3 कोन, 3 बाजू व 3 कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 संगत बाजू व 3 संगत कोनांशी एकरूप असतील तर ते 2 त्रिकोण एकरूप असतात. आता हे व्याख्या. जर एका त्रिकोणाचे 3 कोन व 3 बाजू दुसऱ्या त्रिकोणाचे 3 संगत कोन व संगत बाजूशी अनुक्रमे एकरूप असतील तर ते 2 त्रिकोण एकरूप असतात. ही झाली एकरूप त्रिकोणाची व्याख्या. इन इंग्लिश आता तुम्ही मानाने लिहायचे. फॉर 1-1 correspondence, फॉर एनी 1-1 correspondence किंवा नुसतं फॉर correspondence म्हणा फक्त. फॉर correspondence, if 3 sides and 3 angles of one triangle congruent with किंवा equal with, congruent with 3 corresponding sides and corresponding angles of second triangle, then that two triangles are said to be a congruent triangle. Again listen, तुम्हाला लिहायची आहे. For
corresponds 3 sides and 3 angles. 3 बाजू व 3 sides and 3 angles of first triangle congruent with किंवा equal with 3 corresponding sides and 3 corresponding angles of second triangle, then that two triangles are said to be a congruent triangle for any one correspondence. यातल्या कुठल्याही एका correspondence नाही. आता बघा व्याख्या समजली तुम्हाला. आता सपोज the two triangles are given. Okay, and if sign of congruency is, this is the sign of congruent triangle. एकरूप त्रिकोणाचं हे चिन्ह आहे. त्रिकोण ABC, एकरूप त्रिकोण PQR, 6 1 करस्पॉन्डन्स दाखवले बघा. समजा हा 4 आहे, हा 4 आहे, हा 5 आहे, हा 5 आहे, हा 6 आहे, हा 6 आहे. म्हणजे बघा AB एकरूप QR, BC एकरूप PQ आणि AC एकरूप PR. म्हणजे बघा AB बाजू QR वर मांडलेली आहे. AB आणि QR एकरूप आहे म्हणून AB आणि QR लांब लांब लिहिले मी. बघा हे बदललं, इथं C राहिला, इथं P राहिला. बघा बरं, AB एकरूप QR, BC एकरूप PR, BC एकरूप PR होत नाही, PQ पाहिजे. हे दोघांची जागा बदलतो. परत चेक करा. AB एकरूप RQ बरोबर आहे, BC एकरूप QP बरोबर आहे आणि AC एकरूप PR. असं केलं तर ओके. म्हणजे ही संगती बघा फॉर 1 1 करस्पॉन्डन्स काय बघा बरं. ABC हे चिन्ह आहे 1 1 करस्पॉन्डन्स. एकाच एक संगतीचं चिन्ह आहे हे. ABC एकाच एक संगती RQP. या संगतीने AB एकरूप QR, BC एकरूप PQ आणि AC एकरूप PR. म्हणून ते दोन त्रिकोण एकरूप असतील, कारण आता याच्या बरोबर या संगतीने मांडलं जाईल. म्हणून हे दोन त्रिकोण हेच नाव घ्यायचे जे नाव संगतीमध्ये असतात. म्हणून त्रिकोण ABC हे चिन्ह एकरूप, त्रिकोण RQP. जर ही जे चिन्ह आहे ही एक माहितीचा खजिना आहे बघा. याच्यामध्ये खूप माहिती आहे. याच्यामध्ये काय, याचा अर्थ काय हे असं तुम्हाला दिलंय. याचा अर्थ काय, दोन त्रिकोण एकरूप म्हणजे काय तर त्यांच्या संगत बाजू आणि संगत कोन एकरूप असतात. लक्षात ठेवायचं इथून पुढे. आता दोन त्रिकोण एकरूप म्हणजे संगत बाजू आणि संगत कोन एकरूप. 3 संगत बाजू आणि 3 संगत कोन असे 6 घटक एकरूप असतील. 3 संगत बाजू 3 संगत कोन. बघा इथे 3 संगत बाजू झाल्या आणि संगत कोन कोणते बघा. A पहिला घ्यायचा R, B Q आणि C P. या संगतीने 3 संगत बाजू मांडल्या बघा. AB पहिले लोक घ्यायचे एकरूप RQ म्हणजे QR, BC एकरूप QP आणि AC एकरूप RP. कळतंय का? म्हणजे 3 संगत बाजू झाल्या आणि 3 संगत कोन. कोन A एकरूप कोन R, कोन B एकरूप कोन Q आणि कोन C एकरूप कोन P. 3 संगत बाजू एकरूप आणि संगत कोन मग ज्या 3 संगत बाजू आणि 3 संगत कोन एकरूप असतात, जे दोन त्रिकोण जर एकरूप दिले तर. आता जर मी हे नाव घेतलं असतं तर ह्या असं नाही येणार. हे जी संगती आहे ना, या संगतीनुसार मांडायचं नाही, लक्षात ठेवायचं. म्हणजे ह्या नावानुसार मांडले आपण. पण समजा याचं काय ठरलं तर मग बघा बरं का, रेख A B एकरूप रेख PQ, BC एकरूप रेख QR आणि AC एकरूप रेख
पी आर असं द्यावं लागेल. कोण ए एक रूप कोण पी, बी एक रूप कोण क्यू, सी एक रूप कोण आर. संगती हीच आहे, एबीसी संगती पी क्यू आर. कळतंय का? म्हणजे त्रिकोणाच्या नावात थोडा जरी आपण आतला बदल केली तरी सगळं चुकू शकतं. म्हणून ही संगती फार महत्वाची. म्हणून मी नेहमी म्हणतो संगत चांगल्याची असावी, संगत खूप महत्वाची असते. संगत चांगली नसेल तर सगळा प्रॉब्लेम होतो. म्हणून ही संगती जी आहे ही फार महत्वाची. इन इंग्लिश, इफ out of 6 1-1 correspondence for any one 1-1 correspondence, सहा पैकी कुठल्याही एका for any 1-1 correspondence if 3 sides and 3 angles and 3 sides of first triangle congruent with 3 corresponding sides and corresponding angles of the second triangle, then that two triangles are said to be a congruent triangles. It is a definition. मला जे सांगितलं. आता एक 1-1 correspondence घेतो बघा. सपोज ABC 1-1 correspondence RQ2. If two triangles are congruent, then corresponding sides and corresponding angles are congruent. इथं पुढे लक्षात ठेवायचं, if you have given two congruent triangles, then three corresponding sides. इथं लिहायचं corresponding sides congruent आणि इथं लिहायचं corresponding angles congruent. मग तीन संगत बाजू आणि तीन संगत कोण एकरूप असतात. जर if two triangles are congruent, three corresponding sides are congruent, three corresponding angles, that means there are 6 equations, 6 conditions are there. 3 sides and 3 angles. 6 गोष्टी आहेत तिथे, 6 घटक congruent असतील. 6 pairs are congruent, 3 pairs of sides and 3 pairs of angles. It is a 1-1 correspondence. And by using that you can write, listen, segment AB congruent RQ, BC पहिले दोघं घेतले, BC congruent QP and AC congruent RQ. These are the sides. Angle A congruent R, B congruent Q and C congruent P. This is the 3 angles. And then you can write triangle ABC congruent triangle RQP. But if you have given triangle ABC congruent triangle PQR, then there are 3 corresponding sides congruent, 3 corresponding angles congruent. याच्या उत्तर समीकरण बघा. Always write from 1-1 correspondence. पण इथे आता समजा दोन ट्रायंगल दिले तर AB congruent PQ, segment BC congruent segment QR and segment AC congruent segment PR. This is the way to write corresponding sides. Corresponding angles, angle A congruent angle P, angle B congruent angle Q and angle C congruent angle R. This is a congruent. If only corresponding sides लिहायचे, correspondence between लिहायचे, congruent नाही विचारलं, corresponding sides and corresponding angles. So instead of that, write that side. जर तुम्हाला संगत बाजू संगत कोण विचारले असती तर फक्त याच्याऐवजी हे चिन्ह लिहायचे, बाकी सगळं सेम. अजून एक घेतो बघा, लक्ष द्या. आता यामध्ये सपोज x y z 1-1 correspondence P S T. It is given. So write the corresponding sides and corresponding angles. Corresponding sides and corresponding angles. Congruent sides and congruent angles. Corresponding म्हणजे संगत बाजू आणि संगत कोण. इथं एकरूप बाजू आणि एकरूप कोण. जेव्हा एकरूप लिहायचं तेव्हा हे साइन असतं, हे चिन्ह असतं, आणि संगत लिहायचं असेल तर हे चिन्ह असतं. बाकी सगळं सेम. म्हणजे आता बघा एक्स वाय पी एस, वाय झेड एस टी आणि एक्स झेड पी टी. सेगमेंट म्हणा सेम इथं नाव येते. आणि अँगल एक्स, अँगल वाय, अँगल झेड,
अँगल P, अँगल S, अँगल T. सगळं हे दिले फक्त चिन्ह कोणतं आहे कॉन्ग्रन्सचं एकरूपतेचं चिन्ह आहे बस. म्हणजे थोडक्यात काय जर आणि मग खाली द्यायचं म्हणून ट्रायंगल XYZ कॉन्ग्रंट ट्रायंगल PST म्हणजे त्रिकोण XYZ आणि त्रिकोण PST एकरूप आहेत. आणि जर का ते एकरूप आहेत म्हणजे तीन संगत बाजू एकरूप, तीन संगत कोन एकरूप, 3 corresponding sides congruent, 3 corresponding angles congruent, 3 and 3 there are 6 conditions. There are 6 equations not conditions. 6 equations आहेत आणि हे 6 पैकी आता प्रत्येक वेळेस आपण 6 लिहिणार का नाही. आउट ऑफ 6 equations ह्या 6 पैकी if 3 specific ठराविक 3 equations are true then all 6 equation becomes true. ह्या 6 पैकी जर ठराविक 3 इक्वेशन ट्रू असतील तर सगळे उरलेले 6 ते 6 म्हणजे थोडक्यात सगळे ट्रू असतात. कोणतेही ठराविक 3 ह्या 6 समीकरणांपैकी अटींपैकी कोणत्याही 3 अटी जर खऱ्या असतील, 3 अटी खऱ्या असतील तर सगळ्याच्या सगळ्या 6 अटी काय असतात खऱ्या होतात, खऱ्या असतात. म्हणजे थोडक्यात मला हे सांगायचंय की 6 पैकी 6 अटीपैकी कोणत्याही 3 अटींची पूर्तता जर केली, 6 पैकी कोणत्याही विशिष्ट 3 अटींची पूर्तता केली तर त्या अटींच्या समूहाला कसोटी असं म्हणतात. काय म्हणतात? कसोटी. आणि आता आपल्याला त्रिकोण एकरूपतेच्या कसोट्या पाहिजेत. या 6 इक्वेशन पैकी कोणतेही 3 आउट ऑफ दॅट 6 इक्वेशन एनी 3 इक्वेशन्स स्पेसिफिक इक्वेशन्स आर ट्रू then remaining are also true. Okay, these are called the test for correspondence. आता पहिली टेस्ट इंग्लिश मध्ये सांगतो ASA अँगल साइड अँगल टेस्ट. काय सांगितलं? अँगल साइड अँगल टेस्ट ABC PQR अँगल साइड अँगल टेस्ट म्हणजे त्याला अँगलचा शॉर्टकट आहे साइडचा S आणि A. इन करस्पॉन्डन्स किंवा फॉर एनी करस्पॉन्डन्स म्हणजे दिलेल्या संगतीनुसार 6 पैकी एका. ओके, इफ 2 अँगल्स ऑफ ट्रायंगल ABC म्हणजे याचे 2 अँगल 2 आणि इंग्लिश मध्ये घेऊ 2 अँगल्स ऑफ ट्रायंगल PQR and 2 angles of triangle ABC. Sorry, if 2 angles of triangle ABC are equal to the are congruent with 2 angles of triangle PQR, equal म्हणा नाही तर congruent म्हणा. या equal च्या ऐवजी are congruent to 2 angles of the triangle PQR and side included by 2 angles is किंवा side included by the 2 angles are also equal, then 2 triangles are congruent. This property is called ASA property. This property is called ASA test. This property is ASA test. That is the definition. परत एकदा पहा. In a correspondence, if 2 angles of triangle ABC आता याच्यात दाखवतो 2 angles. समजा हा एक अँगल घेतला, हा एक अँगल घेतला. हे 2 angles, याचे 2 angles. 2 angles of triangle ABC are equal to 2 angles of triangle PQR. याचे 2 कोन याच्या 2 कोनाशी एकरूप असतील. And side included साइड दोघांनी समाविष्ट केलेली दोघांच्या मधली बाजू साइड included by 2 angles are also equal. म्हणजे हे दोघांनी include केली ही साइड आणि हे दोघांनी include केली ही. Then the 2 triangles are said to be congruent by angle. आता कसं बघायचं बघा angle side angle ASA test किंवा इकडून angle side angle ASA test. दिलेल्या एका संगतीनुसार जर एका त्रिकोणाचे 2 कोन इथे लिहिले बघा दिलेल्या एका संगतीने जर
त्रिकोण ABC चे दोन कोन, त्रिकोण ABC व त्रिकोण PQR च्या, त्रिकोण ABC व त्रिकोण PQR चे दोन कोन समान मापाचे असतील, याचे दोन कोन याचे दोन कोन समान मापाचे असतील, सारख्या खुणा म्हणजे माप सारखी, समजा हा 50 असेल हा 50 असेल हा 80 असेल हा 80 असेल, माप समान, आणि हा 5 सेंटीमीटर असेल तर हा 5 असेल, रेषाखंड असेल तर लांबी समान, कोन असेल तर माप सारखी. इथं मराठी व्याख्या दिलेल्या एकाची संगतीने जर त्रिकोण ABC व त्रिकोण PQR चे दोन कोन समान मापाचे असतील, बघा दोन कोन समान मापाचे आहेत, आणि त्यांनी समष्ट केलेली बाजू समान लांबीची असेल तर ते दोन त्रिकोण कोन बाजू कोन कसोटीने एकरूप असतात. कळलं का? दिलेल्या एका संगतीनुसार एक किंवा नाव नाही घेतली तर दिलेल्या एका त्रिकोणाचे दोन कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोनांशी अनुक्रमे एकरूप असतील, एकरूप म्हटलं जातं, आणि त्यांनी समष्ट केलेल्या बाजू सुद्धा एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण कोबाको कसोटीने एकरूप असतात. आता बघा बरं काय काय बघा बरं. कोन B, त्रिकोण ABC व त्रिकोण PQR मध्ये सेमीवाल्याने म्हणायचं एक ट्रायंगल ABC आहे ट्रायंगल PQR. कोन B एकरूप कोन सारखे कोन पुढे गोलाची इथे कोन P, कोन A एकरूप कोन खुली इथे बघा R, बरोबर आहे. AB एकरूप मी बघून लिहिले आता चित्र हे बघा बोलले ना, हा आणि हा एकरूप आहे म्हणजे B एकरूप P, अँगल B कॉन्ग्रुएंट P, हा एकरूप आहे A एकरूप R, सारख्या खुणा म्हणजे एकरूप, आणि AB कॉन्ग्रुएंट PR, AB एकरूप PR, AB आणि PR दोन खुणे सारखे, AB एकरूप PR झाले का? आता संगती द्यायची आपल्याला, संगती कोणत्या संगतीने बघा बरं का कशी द्यायची, संगती कशी द्यायची. हे बघा जी बाजू दिलेली असेल ना ती बाजू अशी घ्यायची, किंवा कोण दिलेला B इकडं P घ्यायचं, हा B च्या शेजारी A घ्या, P च्या शेजारी R घ्या, B झाला A झाला C राहिला, P झाला R झाला Q घ्या, झाली संगती. काय केलं मी सांगा. B लिहिला P लिहिला लांब लांब लिहिले, त्या शेजारी A लिहिला R लिहिला, उरलेला लिहिला, झाली संगती. चेक करा आता बघा बरं AB, हे बघा AB PR आहे ना, AB एकूण PR आहे का? करेक्ट आहे. आणि B ची जोडी PC आणि A ची जोडी RC, बरोबर आहे. आता AB आणि PR लिहिलं कोण राहिलं C, PR कोण Q. चेक करा बरं ही चुकी असेल होती बघा. B हा P शी एकरूप पाहिजे, म्हणजे B मध्ये आहे का? B मध्ये इथं आहे का P? नाही, पण इथं P पाहिजे मध्ये, इथं कोण पाहिजे R. चेक करा आता B PC एकरूप आहे, A RC, A आणि R आले, आणि AB एकरूप PR, बरोबर आहे. बघा नीचे ना RPQ PRQ, तुम्हाला इथला आणि प्रकार वेगळा दिसतो माहिती का? बघा बरं BAC क्रम कसा आहे, BAC मधला पहिला शेवटचा, मधला पहिला शेवटचा PRQ, हे का ही बरोबर हे पण बरोबर, कारण हा बदललेला आहे आता, त्यामुळे हे सोपी पद्धत वापरायची. रेषाखंड घेतला, परत सांगतो कसं आहे. एकाच एक संगती बनवून करस्पॉन्डन्स कसं लिहायचं, वन वस्तू करस्पॉन्डन्स फॉर्म वापरायचे. AB घ्यायचा PR घ्यायचा, हे रेषाखंड घेतले. AB नंतर कोण राहिला C, PR नंतर कोण राहिला Q. A ची P शी जोडी आहे का बघा आपल्याला, नाहीये, इथं R पाहिजे, हे आता बदल करू. आता चेक करा A ची AR, B आणि P, BP बरोबर आहे, आणि AB आणि PR बरोबर आहे. झालं. आणि म्हणून ट्रायंगल हेच नाव घ्यायची, ABC कॉन्ग्रुएंट ट्रायंगल, RPQ अँगल साइड अँगल टेस्ट, को बा को कसोटी, त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण, हेच नाव घेतले. ABC एकरूप RPQ, को बा को कसोटी. म्हणजे किती घटक घेतले, 1 2 3. मी म्हटलं स्टार्टला आउट ऑफ 6 इक्वेशन्स 6 घटकांपैकी कोणते ठराविक 3 घटक घेऊन आपण 2 त्रिकोण एकरूप दाखवू शकतो, त्याला कसोटी म्हणतात. मग 6 पैकी हे 3 घटक घेतले, कोण 2 कोण आणि त्याच्यामधली बाजू, म्हणून कसोटी झाली को बा को. मग आता 6 होते पैकी 3 झाले, उरलेल्या 3चं काय, तर त्यांना संगत घटक म्हणतात. उरलेल्या बाजूला म्हणायचं संगत एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू,
आणि उरलेल्या कोणांना म्हणायचं एकरूप त्रिकोणांचे संगत कोण. कळलं का? एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजूने एकरूप त्रिकोणाचे संगत कोण इंग्लिश मध्ये म्हणायचं करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल आणि करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. शॉर्टकट करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल आणि करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. कोणाला म्हणायचं? हे तीन घटक सोडून उरलेल्या घटकांना. तीन घटक आता दोन कोण आहेत बघा इथे, एक बघितले म्हणजे एक कोणाची जोडी राहील. मग त्याला काय कारण लिहिणार? कोणती जोडी राहिली? ए झाला बी झाला म्हणजे सी. कोणाशी एकरूप आहे? क्यूसी. याला काय म्हणणार? सीएसी करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट साइड. मराठीत काय म्हणणार? एकरूप त्रिकोणाचे संगत कोन. काय म्हणणार? संगत कोन म्हणलं तर चालेल नसतं किंवा एकरूप त्रिकोणाचे संगत कोन. बाजू किती आहेत? दोन आहेत फक्त. ए बी आर पी. दुसरी कोणती? बीसी एकरूप पी क्यू आणि ए सी एकरूप आर पी. पहिला शेवटचा. हे दोघांना काय म्हणणार? कारण सीएससीटी करस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. मराठीत एकरूप त्रिकोणांच्या म्हणजे तुम्हाला दोन त्रिकोणा अशी आकृती जर आली परीक्षेला तर तुम्हाला असं लिहिता आलं पाहिजे. एकरूप घटकांची यादी करता आली पाहिजे. मग एकाच एक संगती लिहिता आली पाहिजे. वन वन करस्पॉन्डन्स लिहिता आलं पाहिजे. मग दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट किंवा दोन त्रिकोण एकरूप लिहायचे आणि राईट डाऊन द टेस्ट किंवा त्याला कसोटी म्हणतो हे लिहिता आलं पाहिजे. आणि मग उरलेल्या संगत बाजू व संगत कोणांच्या जोड्या लिहिता आल्या पाहिजेत. रिमेनिंग करस्पॉन्डिंग साइड्स अँड करस्पॉन्डिंग अँगल्स हे लिहिता आले पाहिजे. उरलेले घटक तीन दिले, राहिलेले तीन लिहिता आले पाहिजे. असा प्रश्न परीक्षेला विचारला जातो. आय थिंक पहिली कसोटी तुम्हाला समजली एएसए. आता दुसरी. आता दुसऱ्या कसोटीमध्ये इट इज एसएस टेस्ट. समजा त्याच्यात मी नाव नाही आलं. त्रिकोण पी क्यू आर त्रिकोण एक्स वाय झेड अशी दोन त्रिकोणाची नाव आहेत. समजा आपण आता एसएस टेस्ट आहे. साइड म्हणजे बाजू. साइड अँगल साइड. बाजू कोण बाजू म्हणजे त्याला मराठीत बाकोबा म्हणतात. पहिली कोबाको झाली. आता बाकोबा. कोबाको म्हणजे दोन कोणांच्या मध्ये बाजू एएस आणि ही एसएस म्हणजे दोन साइडच्या मध्ये अँगल, दोन बाजूंच्या मध्ये कोन. आता बघा आधी इंग्लिश मध्ये डेफिनेशन सांगतो. आधी याच्यामध्ये माप बघूया आपण. दोन बाजू ही 4 आहे. समजा 4 आहे. ही 5 आहे. ही 5 आहे. हा 40 आहे. हा 40 आहे. बघा बरं काय काय लिहिले. क्यू आर एकरूप वाय झेड. पी आर एकरूप एक्स वाय. कोन आर एकरूप कोन वाय. त्रिकोण पी क्यू आर व त्रिकोण एक्स वाय झेड मध्ये. आणि इंग्लिश मध्ये लिहायचं असेल तर इन ट्रायंगल पी क्यू आर अँड ट्रायंगल एक्स वाय झेड. झाले तीन घटक. आता संगती लिहायची. संगती लिहिण्यापूर्वी आधी व्याख्या सांगतो. इंग्लिश मध्ये सांगतो आधी. इन अ करस्पॉन्डन्स टू साइड्स ऑफ अ फर्स्ट ट्रायंगल congruent with two sides of second triangle and angle included them are also congruent. Then the two triangles are said to be a congruent by SAS test. किंवा ह्या व्याख्येला इस्टली तर इन करस्पॉन्डन्स इन टू साइड्स जिथे अँगल इन साइड टाकायचे. टू साइड्स ऑफ ट्रायंगल नाव वेगळी आहे. टू साइड्स ऑफ ट्रायंगल PQR are equal to the two sides of triangle XYZ and angle included by two sides are also equal. Then the two triangles are congruent and this property is called SAS test. आता मराठी सांगतो. पहिल्या त्रिकोणाच्या दोन बाजू जर दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन बाजूशी अनुक्रमे एकरूप असतील आणि त्यांनी समाविष्ट केलेला संगत कोन एकरूप असेल. पहिल्या त्रिकोणाच्या दोन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन बाजूशी अनुक्रमे एकरूप असतील आणि त्यांनी समाविष्ट म्हणजे दोघांच्या मध्ये पाहिजे
जसं दोन कोणांच्या मध्ये बाजू होती मगाशी त्यांनी समष्टी केलेले संगत कोण एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण बाकोबा कसोटीने एकरूप असतात। ही झाली व्याख्या। आता बाकोबा कसोटी तुम्ही म्हणाली नाही याच्यावरून लिहायचं फक्त याच्यामध्ये कोणाच्या ऐवजी बाजू बाजूच्या ऐवजी कोण लिहिलं की बरोबर मिळतं। आता मी याची एकरूप घटकाची यादी केली आता मला संगती लिहायची बरोबर क्यू आर आणि वाय झेड सांगा कोण एक जोडी घेतली क्यू आर कोण राहिलं पी एक्स वाय झेड कोण राहिलं एक्स चेक करा क्यू आर वाय झेड पी आर बघा पी आर पी आर म्हणजे आर आणि एक्स वाय काही का एक्स वाय इथं पण शेवटचे दोघं नाहीये हे दोघांचे आता बघतो कोणाची झेड वाय एक्स चेक करा आता परत क्यू आर आणि झेड वाय बरोबर पी आर आणि एक्स वाय दुसरे दोघं बरोबर आर आणि वाय आर मध्ये वाय मध्ये पाहिजे करेक्ट आधी संगती बरोबर चेक करायचा हे सगळे घटक चेक झाले पाहिजे आणि हेच नाव घ्यायचे क्यू आर पी एक ग्रुप झेड वाय एक्स एस एस टेस्ट किंवा त्रिकोण क्यू आर पी एक ग्रुप त्रिकोण झेड वाय एक्स बाकोबा कसोटी संगती कळली का? आता करस्पॉन्डिंग साइड्स आणि करस्पॉन्डिंग अँगल्स राहिलेल्या संगत बाजू संगत कोणाच्या जोड्या कशा लिहायच्या बघा क्यू आर आणि वाय झेड झाली बरं का पी आर आणि एक्स हे पण झाले राहिलं कोण क्यू पी आणि झेड वाय क्यू पी एक ग्रुप झेड वाय क्यू पी कॉन्ग्रुएंट झेड वाय करस्पॉन्डिंग साइड्स आहे करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट अँगल एकरूप त्रिकोणाच्या संगत काय एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू कोण असेल तर म्हणजे एकरूप त्रिकोणाचे संगत कोण बघा बघा संगत कोण आर आणि वाय झाले मध्ये म्हणजे क्यू झेड एकरूप पी आणि एक्स एकरूप अँगल क्यू कॉन्ग्रुएंट झेड अँगल पी कॉन्ग्रुएंट एक्स करस्पॉन्डिंग अँगल सीएसीटी आणि इंग्लिश मध्ये काय म्हणतात एकरूप त्रिकोणांचे संगत कोण असं लिहिता आलं पाहिजे। तिसरी टेस्ट यस 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 त्यालाच मराठीमध्ये म्हणतात बा 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 साइड 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 पी क्यू आर एल एम एन आता बघा बरं का ही 5 ही 5 ही 4 त्रिकोण पी क्यू आर अँड त्रिकोण पी क्यू आर त्रिकोण एल एम एन मध्ये सांगा पी क्यू कॉन्ग्रुएंट म्हणजे एक ग्रुप एम एन क्यू आर कॉन्ग्रुएंट एल एम आणि पी आर कॉन्ग्रुएंट ज्याची माप सारखी ती एक रूप लिहितोय कारण लांबी समान म्हणून ते रेषाखंड एक रूप रेख पी क्यू एक रूप वर एक एम एन क्यू आर एक रूप एल एम आणि पी आर एक रूप एल एम ओके। आता इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण त्याला सेगमेंट पी क्यू कॉन्ग्रुएंट एम एन क्यू आर कॉन्ग्रुएंट एल एम आणि पी आर कॉन्ग्रुएंट एल एम झालं। आता संगती लिहायची ही सिस्टीम वापरायची सगळ्यांनी पी क्यू आणि एम एन। आता बघा पी क्यू राहिला आर एम एल राहिला एल झालं चेक करा पी क्यू आणि एम एन बरोबर क्यू आर आणि एल एम पाहिजे बघा क्यू आर आणि एल एम पाहिजे एल एम आहे का नाही याची आता बदल करू बघा चेक करा परत पी क्यू आणि एन एम बरोबर आहे क्यू आर आणि एल एम क्यू आर एल एम पी आर आणि एल एम बरोबर म्हणून त्रिकोण पी क्यू आर एकरूप त्रिकोण एन एम एन बा 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 कसोटी किंवा साइड 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 टेस्ट मराठी सांगतो एक दिलेल्या संगतीनुसार एका त्रिकोणाच्या 3 बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 संगत बाजूंशी एकरूप असतील किंवा एका त्रिकोणाच्या 3 बाजू या दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 बाजूंशी एकरूप असतील किंवा समान लांबीच्या असतील
तर ते दोन त्रिकोण बा कसोटीने एकरूप असतात. फॉर करस्पॉन्डन्स किंवा इन करस्पॉन्डन्स इफ थ्री साइड्स ऑफ ट्रायंगल, पहिला ट्रायंगल एबीसी नाव घेतलंय, थ्री साइड्स ऑफ फर्स्ट ट्रायंगल are equal to three sides of second triangle, then the two triangles are said to be a congruent triangles. Three sides of first triangle congruent with three sides of second triangle. झालं का? एस कळलं का? तीन तीन बाजू, तिन्ही बाजू दिसल्या की समजायचं एस 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 एस, बाजू 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 कसोटी आहे. आता एक रूप घटक लिहिले, ट्रायंगल लिहायचे. मला सांगा तिन्ही बाजू झाल्या म्हटल्यावर कोण राहिले? तिन्ही कोण राहिले? म्हणजे बघा बरं का, कोण पी एकरूप कोण एन, कोण क्यू एकरूप कोण एम, कोण आर एकरूप कोण एल. तिघांचं कारण काही करस्पॉन्डिंग अँगल पी कॉन्ग्रॅट एन, क्यू कॉन्ग्रॅट एम, आर कॉन्ग्रॅट एल, करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रॅट संगत एकरूप त्रिकोणाच्या संगत एकरूप त्रिकोणाचे संगत कोण. संपले. हे तीन घटक आणि हे तीन घटक अशी एकूण 6 घटक झाले पाहिजे. या ठिकाणी आपली तिसरी टेस्ट संपली, तिसरी कसोटी संपली. बा कसोटी कळलं सर्वांना. आणि आता शेवटची कसोटी हायपोटेनस साइड टेस्ट, याला कर्णभुजा कसोटी असं म्हटलं जातं मराठीमध्ये. काय म्हणतात तिला मराठीमध्ये? कर्णभुजा कसोटी. काय कर्णभुजा? त्यासाठी महत्वाची अट आहे, दिलेले त्रिकोण काटकोन त्रिकोण असले पाहिजे. ए बी सी बघा, टू ट्रायंगल मस्ट बी अ राईट अँगल ट्रायंगल, देन अँड देन देयर इज अ हायपोटेनस साइड टेस्ट. जर ते काटकोन त्रिकोण असतील तर आणि तरच तिथे कर्णभुजा कसोटी असेल. कर्ण एकरूप असतील आणि संगत बाजूची एक जोडी एकरूप असेल. कर्ण एकरूप आणि संगत बाजूची जोडी. बघा, त्रिकोण एबीसी व त्रिकोण पी क्यू आर, काटकोन त्रिकोण व त्रिकोण पी क्यू आर मध्ये इंग्लिश मध्ये लिहायचं इन राईट ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल पी क्यू आर. पहिला घटक बघा, हायपोटेनस एसी कॉन्ग्रुएंट हायपोटेनस पी आर, म्हणजे कर्ण एसी एकरूप कर्ण पी आर आणि सेगमेंट बीसी कॉन्ग्रुएंट सेगमेंट क्यू आर, रेख बीसी एकरूप रेख क्यू आर. झाले का दोन घटक? आणि मला 1-1 करस्पॉन्डन्स लिहायचे. कर्ण पण एसी आणि पी आर असं ते म्हणा, एसी पी आर. सांगा, एसी झाला म्हणजे कोण राहिला? बी. पी आर झाला म्हणजे कोण झाला? क्यू. बघा, एसी पी आर, एसी कॉन्ग्रुएंट पी आर किंवा एसी एकरूप पी आर, बीसी, बीसी म्हणजे सीबी एकरूप क्यू आर, क्यू आर म्हणजे आर क्यू. बरोबर आहे. आणि कोण बी 90 आहे, इथं शेवटी आहे आणि इथं क्यू 90 शेवटी पाहिजे. बघा बरोबर. आणि म्हणून ट्रायंगल एसीबी कॉन्ग्रुएंट ट्रायंगल पी आर क्यू हायपोटेनस साइड टेस्ट कर्णभुजा कसोटी. बघा, कर्ण एसी एकरूप कर्ण पी आर, हे काटकोना समोरील बाजूला कर्ण म्हणतात. बीसी एकरूप सारखे पण आहेत ना, बीसी एकरूप क्यू आर, म्हणून ही संगती आली आणि म्हणून दोन त्रिकोण एकरूप कर्णभुजा कसोटी. आता राहिलं कोण कोण राहिलं बघा, दोन बाजू झाल्या. कोणती बाजू राहिली? काय बाई? कोणती? एबी. रेख एबी एकरूप रेख पी क्यू, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट. काय म्हणणार? एकरूप त्रिकोणाच्या संगत भुजा किंवा संगत बाजू. कोण एकच झालं? बी आणि सी, बी आणि क्यू. आता कोण ए एकरूप कोण पी, कोण सी एकरूप कोण आर. करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट, अँगल इथे की सीएसटी, साइड इथे सीएसटी. बरोबर. कारण याचं एकरूप त्रिकोणाचे संगत कोण. अशा पद्धतीने आपल्या चारही कसोट्या, चारही टेस्ट झालेल्या आहेत. त्याच्या व्याख्या पण मी या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. आता आपण जाणार आहोत त्याच्यावरच्या उदाहरणाकडे. त्यातलं फक्त एक उदाहरण मी तुम्हाला समजून देतो, बाकीचे तुम्ही प्रयत्न करायचे आहेत. पुस्तक काढायचं सर्वांनी.
किसन. लक्ष द्या. 3.2 मध्ये फक्त मी तुम्हाला दुसरा प्रश्न जो आहे तुम्ही सोडू शकता रिकाम्या जागा. मी दुसरा प्रश्न सगळ्यांनी कंपल्सरी करायचा आहे. दुसरा प्रश्न फक्त पहिल्या प्रश्नामध्ये 4 गणित आहेत बघा. त्यातलं एक गणित तुम्हाला फक्त समजून सांगतो. ते टेस्ट विचारली बघा. पहिल्या अगोदर बघा 3 बाजूंना खुणा आहेत म्हणजे बा 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 कसोटी असेल. इंग्लिश मध्ये काय असेल? यस 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 टेस्ट. फक्त टेस्ट द्यायची. हा प्रश्न वाचतो बघा. बरं आपण असं करूया प्रॅक्टिस म्हणून हे 4 गणित जे आहेत ह्या 4 गणितांची आपण एक सराव म्हणून काय करूया, जे लिहिलं ना आपण सगळं लिहूया. बघा आता यातलं कोणतं घेऊया. मी चौथी कर्णभुज आहे. तिसरी कोन बाजू कोन, अँगल साइड अँगल. दुसरी बाजू कोन बाजू पाकोपा म्हणजे एस ए एस ए अशी 4 पण येतात. त्यातली मी तिसरी घेतो बघा. कसं लिहायचं बघा नीट लक्षात. एक उदाहरण देतो बघा तुम्हाला. वाटलंच तर मी नाव बदलून घेतो म्हणजे तुम्हाला इथं नाव बदलतो मुद्दा म्हणून तुम्हाला एक गणित वाढेल. बघा अशा पद्धतीने ते प्रश्न पहिला सोडवायचा आहे. तिथं काय विचारले आपल्याला काही घेणं नाहीये. ह्या पद्धतीने सगळं लिहायचंय तुम्ही. हा बघा सारखे म्हणा त्रिकोण पी क्यू आर व त्रिकोण एल एम एन मध्ये ट्रायंगल पी क्यू आर एम एल एम एन. बघा पी कोण पी एकरूप कोण एल अँगल पी कॉन्ग्रॅट एल अँगल आर कॉन्ग्रॅट अँगल एम. ही बाजू आहे सेगमेंट पी आर कॉन्ग्रॅट एल एम. बघा कोण पी एकरूप कोण एल सारखे कोणा बघतोय मी. कोण आर एकरूप कोण एम आणि रेषाखंड पी आर एकरूप रेषाखंड एल एम. आपल्याला द्यायचंय 1-1 करस्पॉन्डन्स एकाच एक संगती. बघा हे पी आर आहे. जर पी आर नसतं तुम्ही घेतला असता पी घेतला असता एल घेतला असता आर लिहिला असता एम लिहिला असता. पी आर कोण आहे क्यू एल एम कोण राहिलं एल. चेक करा पी आर आणि एल एम एकरूप. पी पाहिला आहे एल पाहिला आहे आर एम बरोबर आहे. म्हणून हेच नाव घ्यायचे त्रिकोण पी आर क्यू एकरूप त्रिकोण एल एम एल. बघा नीट कोण बाजू कोण किंवा कोण बाजू कोण म्हणजे को बा को कसोटी किंवा अँगल साइड अँगल टेस्ट. झाले 2 त्रिकोण एकरूप 2 ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. आता रिमेनिंग करस्पॉन्डिंग साइड्स करस्पॉन्डिंग अँगल संगत बाजू आणि संगत कोण. बघा कोण पी झालाय एक कोण राहिलाय आर झालाय कोण राहिला क्यू. कोण क्यू एकरूप कोण इथं बघायचं शेवटी आहे ना करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट. एकरूप त्रिकोणाचे संगत कोण आहे. बाजू एकच आहे बघा पी आर पहिली. दुसरी काय आर क्यू एकरूप एम एन आर क्यू कॉन्ग्रुएंट एम एन पी क्यू कॉन्ग्रुएंट पी क्यू एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. इंग्लिश मध्ये त्याला करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. संपलं. अशा पद्धतीने आपल्याला सगळं लिहिता आलं पाहिजे. या ठिकाणी तुम्ही पहिला प्रश्न सोडवायचा आहे, दुसरा प्रश्न सोडवायचा आहे आणि तिसऱ्याला सुद्धा ट्राय करायचा आहे. 5वा जो आहे 5वा आणि 6वा मी पुढच्या तासाला आणि पुढचे थेरम पाहूयात. या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.